हरे कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, कर्म संन्यास योग, कृष्ण भावना भावित कर्म सार, भाग 2. तर प्रेक्षक हो, मागील भागात आपण 5व्या अध्यायाचा सार पाहताना बुद्धिमान मनुष्य कशा प्रकारे दिव्य ज्ञानरूपी अग्नीने स्वतःचे शुद्धीकरण करून घेतो हे पाहिले. या भागात आपण असा कृष्ण भावना भावित मनुष्य कशा प्रकारे शांती प्राप्त करू शकतो हे पाहू. तर प्रेक्षक हो, आपल्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की जर आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही होतं ते आपल्या इच्छानुसार होतं, पण भगवंत मान्यता देतात, प्रकृती त्याप्रमाणे कार्य करते, तर मग वाईट गोष्टींचं कर्मफळ आपल्याला का मिळतं? जेव्हा भावनारूपी धुकं आपल्या आंतरिक जगाला व्यापतं तेव्हा आध्यात्मिक ज्ञानाच्या सूर्याला आपण आवाहन केलं पाहिजे. कारण भगवंत कोणाचा द्वेषही करीत नाहीत किंवा कोणावर प्रेमही करीत नाहीत. आपण चांगल्या इच्छा केल्या तर कर्मे चांगली घडतात, फळे चांगली मिळतात. वाईट इच्छा केल्या तर वाईट कर्मे घडतात, वाईट फळे मिळतात. त्यासाठी भगवंत अजिबात कारणीभूत नसतात. इच्छा आपण करतो, ईश्वर आणि प्रकृती त्यासाठी केवळ प्रयोजन करतात. उदाहरणार्थ, सूर्यकिरण किंवा पावसाचं पाणी सगळीकडे अगदी घाणेरड्या जागेवरही पडतं आणि चांगल्या जागेवरही. त्याचप्रमाणे भगवंतांची कृपा ही प्रत्येकाला मिळते. म्हणून आपल्याला जबाबदार मनुष्य बनवण्यासाठी भगवंतांनी हे कर्मांचे नियम बनवलेले आहेत. मग प्रश्न आहे की इच्छा कशा बनतात? तर इच्छा संघाप्रमाणे बनतात. जसा संघ तसा रंग. म्हणून शास्त्रांमध्ये संघावर खूप जोर दिलेला आहे. आपल्याला जर इच्छा बदलवायच्या असतील तर आपण आपल्या संघामध्ये बदल आणणं गरजेचं आहे. साधू संघ घ्यायचा आहे. त्यांच्या संघात हरे कृष्ण महामंत्राचा जप करणं खूप महत्त्वाचं आहे. हा महामंत्र आपल्या हृदयातील अंधकाराला नष्ट करतो. मनामध्ये लपलेला अंधकार अज्ञान नष्ट झाल्यावर मनुष्य आपोआपच श्रीकृष्णांकडे आकर्षित होतो. कृष्णच सर्व सृष्टीचे मालक आहेत, आपले हितचिंतक आहेत. हे आहे ज्ञान, आणि जे सत्य नाही ते आहे अज्ञान. उदाहरणार्थ, दिवसा कोणी सर्व दारं खिडक्या लावून पडदे लावून अंधकार करून घरामध्ये बसला आणि म्हणाला की सूर्य उगवलाच नाही, तर ते झालं अज्ञान. आपल्याला जर ज्ञानाचा प्रकाश हवा असेल तर सर्व पडदे दारं खिडक्या उघडाव्या लागतील. जेव्हा भक्तिभावाने भरलेला दिव्य ज्ञानाचा प्रकाश पडतो तेव्हा सगळ्यांना आपलं रूप आहे हे स्पष्ट दिसतं. सर्व काही एक नाही हे समजतं. भगवंत कोण आहेत, आपला आणि त्यांचा काय संबंध आहे, हा संसार कशा प्रकारे कार्यरत होतो हे समजतं. अशा प्रकारे मनुष्याची बुद्धी, मन, श्रद्धा आणि शरण हे भगवंतांमध्येच स्थिर झालं तर मनुष्य पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन तो सर्व कल्मशांपासून शुद्ध होतो आणि मुक्तिपथावर अग्रेसर होतो. ज्यावेळी आपण हरिनामाचा आश्रय घेतो त्यावेळी आपलं गंतव्य भगवद्धामही साध्य होतं. अर्जुनाला पुढे प्रश्न पडतो की अशा मनुष्याचा दृष्टिकोन कसा असतो, तो समाजाला कोणत्या दृष्टीने बघतो? तेव्हा भगवंत सांगतात की असा मनुष्य आध्यात्मिक जीवनाचं पालन करतो. तो प्रत्येकाला, मग ते पशु पक्षी मनुष्य कोणीही असले तरी सर्वांना भौतिक दृष्टीने नाही तर आध्यात्मिक दृष्टीने म्हणजे आत्मा म्हणून बघतो. समान दृष्टीने बघतो की सर्वजण परमेश्वरांचे आहेत. ते सर्वांना हृदयातून मार्गदर्शन, स्मृती, ज्ञान देतात हे जाणतो. त्याला समदृष्टी म्हणतात. अशा प्रकारे जो भगवंतांच्या चेतनेमध्ये युक्त झालेला आहे तो जीवांमध्ये फरक बघत नाही. त्यामुळे तो प्रत्येक भेदभावापासून म्हणजे श्रेष्ठ, कनिष्ठ इत्यादींच्या वर उठलेला असतो. तो सर्वांना आत्म्याच्या स्तरावर बघू शकतो. तो निर्दोष असतो आणि त्याने जन्म मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय मिळवलेला असतो. म्हणून भगवंत म्हणतात की जे आध्यात्मिक जीवनाचं पालन करतात ते सर्वांचं हित इच्छितात आणि असे मनुष्य भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी जीवन व्यर्थ घालवत नाहीत. म्हणून ते प्रिय वस्तू, बढती, पगारवाढ इत्यादी गोष्टी प्राप्त झाल्यावर आनंदीही होत नाहीत आणि अप्रिय वस्तू, भांडण, संघर्ष, नुकसान इत्यादी मिळाल्यावर विचलितही होत नाहीत. कारण ते स्थिर बुद्धी असतात. त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा मोह राहिलेला नसतो, कारण त्यांनी भगवत विद्या घेणं सुरू केलेलं असतं. उदाहरणार्थ, आपण अनुभवतो त्या प्रत्येक गोष्टीमागे एक उद्देश असतो. अगदी ज्या गोष्टी आपण अनुभवू इच्छित नाही त्यामागे देखील. तसेच अपयश हे रस्त्यातील एक अडथळा आहे, रस्त्याचा शेवट नाही.
किंवा तुलना करणं अपरिहार्य आहे, तुलनात्मक मानसिकता विकसित करणं अवांछित आहे इत्यादी. म्हणून असा मनुष्य ब्रह्मामध्ये एकाग्र झाल्याने अमर्याद सुखाचा अनुभव घेतो. असा आत्मसाक्षात्कारी मनुष्य काम, क्रोध इत्यादी आवेगांना नियंत्रित करतो. असा मनुष्य इंद्रिय तृप्तीकडे आकर्षित होत नाही, कारण एखाद्याला तहान लागल्यावर पाणी हवं असतं. पण आपण जर त्याला म्हटलं की पाणी पिऊ नकोस, पाणी पिणं सोडून दे, तर तो ऐकणार नाही. पण त्याला जर कोणी त्याऐवजी मँगो शेक दिला तर तो पाण्याचा ग्लास सोडायला लगेच तयार होतो. तो पाण्याचा ग्लास म्हणजे इंद्रिय तृप्ती. जर कोणी त्याला इंद्रिय तृप्ती सोडायला सांगितली तर तो तयार होत नाही. पण त्याला जर कोणी मँगो शेक म्हणजे त्यापेक्षा उच्च स्वाद दिला, म्हणजे भक्ती योग दिला, तर तो त्या इंद्रिय तृप्तीला सोडायला तयार होतो, कारण त्याला भक्तियोगामध्ये तो उच्च स्वाद मिळतो म्हणून. त्यासाठी भक्तीबद्दल आसक्त होणं गरजेचं असतं आणि मग इंद्रिय तृप्तीबद्दल अनासक्ती निर्माण होते. विषयांमध्ये अडकलेलं मन बाहेर काढायचं असेल तर मनाला त्या विषयांमध्ये जो रस मिळतो त्याही पेक्षा उच्च रस दिला पाहिजे, आणि तो उच्च रस म्हणजे भगवत भक्तीच आहे. असा मनुष्य इंद्रियांच्या क्रिया भगवत सेवेमध्ये लावून अमर्यादित सुख मिळवतो. जो त्याची इंद्रिय भगवंतांच्या सेवेत लावतो त्याला पाप स्पर्शही करू शकत नाही. परंतु जो इंद्रिय भोग घेण्यामध्ये व्यस्त असतो त्याला ती इंद्रिय तृप्ती नंतर दुःखच देते, कारण अशा इंद्रिय भोगांना सुरुवातही असते आणि शेवटही असतो. उदाहरणार्थ, एखाद्याला गुलाबजाम खूप आवडत असले तरी तो एका विशिष्ट मर्यादेनंतर ते खाऊ शकत नाही, कारण इंद्रियांपासून निर्माण झालेल्या आनंदाला अंतही असतो. तसेच काही इच्छांची पूर्ती झाल्यावर आणखी वेगवेगळ्या इच्छा वाढत जातात. बुद्धिमान मनुष्य अशा कामांमध्ये भाग घेत नाही, कारण त्याला भक्तीमध्ये निस्वार्थ भावामुळे अमर्यादित सुख मिळत असतं. म्हणजे आनंद हे स्वतःच्या समाधानाचं उत्पादन नाही, तर ते समर्पणाचं उपउत्पादन आहे. आपल्या सर्वात मोठ्या इच्छांचा पाठलाग करणं हा आनंदाचा मार्ग नाही, तर आपल्या सर्वात खोल इच्छांचा पाठलाग करणं म्हणजे आनंदाचा मार्ग आहे. मग आपण आपली शक्ती या भौतिक जगात सुख मिळवण्यासाठी का घालवत आहोत? आपण आपली शक्ती तेथे लावली पाहिजे जेथे आपल्याला परमसुख प्राप्त होईल, परम आनंद मिळेल, आणि ते सुख, तो आनंद कधीच संपणार नाही, आणि तोच भक्तीचा मार्ग आहे. म्हणून बुद्धिमान मनुष्य या जगामध्ये, या जगातील सुखामध्ये रस घेत नाही. आपण त्यासाठी इच्छा आणि क्रोधाच्या वेगांना सहन करावं लागेल, कारण आपल्या इच्छा जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा आपल्याला क्रोध येतो. जो इंद्रिय तृप्तीच्या इच्छांना सहन करतो, क्रोधाला सहन करतो, तोच सुखी होतो. म्हणून मनुष्यानं सहनशील झालं पाहिजे. हे अवघड आहे, परंतु तो अंतरामध्ये शांत असतो, शिस्तबद्ध असतो, तो हे करू शकतो आणि तो तत्काळ मुक्ती प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे भौतिक जगात राहूनही आपण आपली कर्तव्ये करीत असताना भक्ती करून सुखी होऊ शकतो. हे ऐकल्यावर अर्जुन सहमत होतो आणि पुढील प्रश्न विचारतो की मग या भौतिक जगातील मनुष्य कशा प्रकारे शांती मिळवू शकतील? ज्यासाठी या भौतिक जगात वेगवेगळे प्रयत्न केले जातात, जागतिक शांतता मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु त्यासाठी युद्ध, संघर्ष केले जातात आणि प्रत्येक वेळेस देशांची आणि देशांच्या झेंड्यांची संख्या वाढत असते, म्हणजे देशांच्या वाटाघाटी वाढल्या आहेत. तेव्हा श्रीकृष्ण सांगतात की या जगामध्ये प्रत्येकजण रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हाताने जातो, परंतु तो या जगामध्ये बऱ्याच आसक्ती वाढवून ठेवतो. परंतु त्याला हे समजत नाही की हे भौतिक जगत आणि आपलं हे शरीर देखील भाड्याचं घर आहे. आपला कालावधी संपताच आपल्याला हे सोडून द्यावं लागेल. परंतु तरीही या जन्म आणि मृत्यूच्या मध्ये आपण अनेक प्रकारच्या आसक्ती वाढवून ठेवतो. जरी आपण कामुक इच्छा थांबवू शकत नसलो तरी आपण कामुक इच्छांना पोचणं तर थांबवू शकतो ना. म्हणून जो भक्तियोगामध्ये अंतःकरणामध्ये आनंद प्राप्त करतो तो परब्रह्म म्हणजे दिव्यत्वाला प्राप्त करतो. असे जीव जे आत्मसाक्षात्कारामध्ये रत असतात ते सर्व पापांपासून मुक्त होतात. असे लोक आत्मसाक्षात्काराचा रस इतरांना देऊन त्यांचंही परमकल्याण साधतात, स्वतःमध्ये आनंद अनुभवतात. असे भक्त लवकरच मोक्ष प्राप्त करतात. भक्तियोग त्यासाठी एकमात्र उपाय आहे. प्रेक्षक हो, येथे अर्जुनाला प्रश्न पडतो की कर्मयोगासाठी मन आणि इंद्रियांना नियंत्रित करावं लागेल,
मग मनाला कसं नियंत्रित करायचं याचं उत्तर भगवंत पुढील अध्यायामध्ये अष्टांग योगाबद्दल चर्चा करताना सांगणार आहेत. परंतु ती भक्तियोगातील पूर्णतेची केवळ पूर्वतयारी असेल, म्हणून नंतर पुन्हा भक्तियोगावरही भगवंत बोलणार आहेत. कारण भक्तिपूर्ण सेवा हीच मानवाला शांती प्रदान करू शकते. म्हणून भगवंत शांतीचं सूत्र शेवटच्या श्लोकामध्ये सांगतात की या जगामध्ये आपल्याला ज्याच्याबरोबर सुख उपभोगण्याची इच्छा असते तोच आपल्याला दुःख देतो. म्हणून परमभोक्ता केवळ श्रीकृष्णच आहेत. त्याचप्रमाणे या जगामध्ये जे नियंत्रक असतात ते थोड्या काळासाठी येतात आणि जातातही, परंतु श्रीकृष्णच परम नियंत्रक आहेत आणि त्यांचं आणि आपलं नातं म्हणजे ते आपले सर्वोच्च हितचिंतक सुहृद आहेत. म्हणजे हृदयाच्या अगदी जवळचे परमात्मा आहेत की जे आपली सतत साथ देतात. हे जे जाणतो तो परमशांती प्राप्त करतो. हेच शांती सूत्र आहे. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण बुद्धिमान मनुष्याप्रमाणे दिव्य ज्ञानरूपी अग्नीत शुद्ध होऊन वर करणी सर्व प्रकारची कर्मे करीत असताना आतून मात्र कर्मांच्या फळांचा त्याग करून शांती, विरक्ती, सहिष्णुता, आध्यात्मिक समदृष्टी प्राप्त केली पाहिजे. आणि भगवंत आपल्यासाठी काहीही करायला तयार आहेत हे जाणून आपणही त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असलं पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायातील श्लोकांवर चर्चा करू. आध्यात्मिक जीवनाचं पालन करूयात, जागतिक शांतता मिळवूयात आणि सतत जपूयात हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. धन्यवाद. हरे कृष्ण.